संयुक्त महाराष्ट्र राज्याचा कारभार सर्वात जास्त सांभाळू शकलेले मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक। त्यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली गावात झाला। वसंतरावांचे पूर्ण नाव वसंतराव फुलसिंग नाईक। यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी कोमल पाटील। वसंतराव नाईक यांना आधुनिक महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते म्हणतात। त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले। 1940 मध्ये सर्वप्रथम ते कायद्याचे पदवीधर झाले। नंतर त्यांनी काही वर्षे वकिली केली। लहानपणापासूनच त्यांना शेतीबरोबर समाजकार्याची सुद्धा ओढ होती। त्यांनी मागासलेल्या वंजारी समाजाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी खूप कष्ट घेतले। 1941 मध्ये वत्सलाताई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला। 1946 मध्ये सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे वसंतराव नाईक पुसद नगर परिषदेवर निवडून आले आणि नगराध्यक्षही झाले। 1956 मध्ये राज्य पुनर्वसनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात प्रविष्ट झाल्यानंतर वसंतराव हे यशवंतराव यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले। पुढे 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथमच महसूल मंत्री झाले। प्रथमतः त्यांनी कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिलं। 2 वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी स्वतः फाशी जाईन असे त्यांनी 1965 मध्ये निक्षून सांगितलं। वसंतराव नाईक हे रुबाबदार व्यक्तिमत्व होतं। त्यांचे शिकारीचे किस्से अजून सुद्धा प्रसिद्ध आहेत। नोव्हेंबर 1963 मध्ये मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन झाले। त्यानंतर 5 डिसेंबर 1963 वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद घेतले। सलग 11 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवणारे महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव नेते आहेत। वसंतराव नाईक यांच्या कार्यकालात सलग 3 वर्षे दुष्काळ पडला, पण त्यांनी न डगमगता राज्यभर दौरे करून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दिलासा दिला। तीच योजना पुढे देश पातळीवर स्वीकारण्यात आली। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणि वीज हे सूत्र प्रमाण मानून नाईक साहेबांनी अहोरात्र काम केलं। कोयना धरण परिसरातील भूकंपाच्या वेळी अतिशय संवेदनशीलपणे यंत्रणा राबवून त्यांनी भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन केलं। सेनापती बापट एकदा वसंतरावांच्या सरकारी निवासस्थानाच्या बाहेर उपोषणाला बसले होते। मुख्यमंत्री वसंतराव थेट बंगल्याच्या बाहेर आले आणि सेनापतींच्या समोर अक्षरशः मांडी घालून नम्रतेने बसले। सेनापतींशी इतक्या लीनतेने आणि आर्जवाने वागले की दुसऱ्याच मिनिटात सेनापती पागळले। वसंतरावांची विनंती मान्य करून निवासस्थानाबाहेरचे आपले आसन गुंडाळले व वसंतरावांबरोबर ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विसावले। वसंतराव नाईक यांच्या नियोजनातून उजनी, जायकवाडी, चासकमान, पेंच ही धरणं बांधली गेली। पाझर तलाव, वसंत बंधारा ही वसंतरावांचीच देण आहे। महाराष्ट्राची विद्युत शक्ती ही वाढली ती त्यांच्या कामगिरीमुळेच। दुष्काळी भागात नव्या विहिरींचं आणि तळ्यांचं खोदकाम त्यांनी सुरू केलं। अपूर्ण रस्ते पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला। शेतमालासाठी गोदामं बांधली। सहकारी जिनिंग प्रेसिंग उद्योगाला त्यांनी प्रोत्साहन दिलं। वसंतरावांना कृषी विद्यापीठाचे जनक, विकासाचे महानायक, जलयुक्त शिवार योजनेचे प्रेरणास्थान अशा अनेक अंगांनी बघता येईल। वसंतरावांची जयंती ही कृषी दिन म्हणून साजरी केली जाते। आजच्या काळात वसंतरावांसारख्या नेत्यांची गरज आहे। काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळे वसंतराव नाईक यांना 20 फेब्रुवारी 1975 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतरही ते असेच समाजसेवेत कार्यरत राहिले आणि आपल्या कामाचा ठसा उमटवला। अशा या महामानवाचं 1979 मध्ये सिंगापूरमध्ये निधन झालं। 18 ऑगस्ट 1979 साली 66व्या वर्षी त्यांचं निधन झालं। यशवंतरावांच्या हस्ते सुवर्ण कलश आला तर वसंतरावांच्या हाताने प्रत्यक्ष पायाभरणीला सुरुवात झाली आणि त्यांनी महाराष्ट्र घडवला। धन्यवाद।